नवीन मराठी शाळेच्या सर्व बालचमूंना, पालकांना आणि शाळेच्या सर्व हितचिंतकांना नमस्कार. आज शनिवार दिनांक 5 जून 2021. आजच्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष 2020-2021चा आढावा घेणाऱ्या आपल्या शाळेच्या झेप या वार्षिक नियतकालिकाच्या अंकाचे ऑनलाईन प्रकाशन करत आहोत. त्यासाठी सर्व संपादक मंडळातर्फे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शरदजी कुंटे म्हणजेच आपल्या डेएसओच्या कुटुंब प्रमुखांचा शाळेच्या प्रत्येक उपक्रमासाठी खंबीर पाठिंबा असतो. संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री महेश आठवले, कार्यवाह माननीय श्री धनंजय कुलकर्णी यांचेही मोलाचे मार्गदर्शन नेहमीच लाभते. शाळेच्या शाला समितीतलही सर्वच सदस्यांचे मार्गदर्शन पाठीशी असते. प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मुलांनो, तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा आपल्या मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघ यांचे नेहमीच प्रोत्साहन असते. त्यामुळेच बालमित्रांनो, तुम्हा विद्यार्थ्यांची आणि शाळेची प्रत्येक उपक्रमातील झेप ही गरुड झेप बनते. आपल्या शाला समितीच्या अध्यक्षा डॉक्टर प्राची साठे, ज्या रुबी हॉल क्लिनिकच्या ICU विभागाच्या प्रमुख आहेत, त्यांनी आपल्या झेप या नियतकालिकाच्या प्रकाशनानिमित्त तुमच्यासाठी एक व्हिडिओ पाठवला आहे. त्या काय सांगत आहेत ते पाहूया आणि समजून घेऊया. नवीन मराठी शाळेच्या प्रिय बालमित्रांनो, आपल्या लाडक्या मुख्याध्यापिका वाघबाई मला जेव्हा जेव्हा तुमच्याशी बोलण्याची संधी देतात ना, तेव्हा तेव्हा मला फार आनंद होतो. या वर्षीच्या झेपच्या अंकाचं स्वरूप आणि तुम्ही सगळ्यांनी केलेल्या अनुभवलेल्या निरनिराळ्या उपक्रमांबद्दल वाचताना मी तर थक्कच झाले. कोविडनं खचून न जाता नवनवीन शक्कल लढवून आपल्या सर्व शिक्षक पालकांनी जे जे उपक्रम केले ते खरोखर विशेष आहेत. आज 5 जूनला झेपच्या अंकाचं प्रकाशन खास पर्यावरण दिवसाच्या दिवशी होणार आहे. हा मोठाच भाग्यशाली योगायोग आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व समिती सभासदांतर्फे यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि खास अभिनंदन. या निमित्तानं मी तुम्हाला निसर्गातला चमत्कार मानला जाईल अशी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, आणि ती म्हणजे मधमाशांची. इतके छोटे कीटक पण संपूर्ण पर्यावरणाच्या साखळीमध्ये खूपच मोठं काम बजावतात. तुम्हाला माहितीये, मधमाशांसारखा छोटासा कीटक पण या एकमेकींशी बोलू शकतात, एकमेकींना माहिती देऊ शकतात. सूर्याच्या दिशेचा कोन बरोबर मोजून आपण मध आणायला कुठल्या दिशेला जायला हवं, तिथून परत आपल्या पोळ्याकडे कसं यायला हवं, हे सगळं ते एकमेकींना सांगू शकतात आणि ठरवू शकतात. आताच 20 मेला जागतिक मधमाशा दिन म्हणून दिवस साजरा केला गेला. मला सांगा, गोड गोड मध कुणाकुणाला आवडतो? शिवाय घरी आई आजीकडून तुम्ही ऐकलंच असेल की मधाला खूपसे औषधी गुणधर्म पण आहेत म्हणून. निसर्ग आणि पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यात मधमाशांची भूमिका खूपच वरच्या श्रेणीची ठरते. दरवर्षी 20 मे हा जागतिक मधमाशा दिन म्हणून साजरा केला जातो. का माहितीये का? आपण ही माहिती डॉक्टर कृ क्षीरसागर हे शास्त्रज्ञ आजोबा आहेत त्यांच्याकडून घेऊ शकतो. ते आहेत मधमाशांचे संशोधक, पालक आणि शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षक. आताच 20 मेला वनराईच्या अंकात त्यांनी लिहिलेला हा लेख. हे बघा, मधमाशांच्या नाचाबद्दलची माहिती सांगणारी ही आकृती. या मधमाशा पोळ्यांमध्ये कसा मध एकत्र करून ठेवतात हे दाखवणारं हे छोटंसं चित्र. हा वनराईच्या अंकामध्ये आलेला विशेष लेख जीवन संवर्धक मधमाशीबद्दल. आणि हे डॉक्टर कृ क्षीरसागर, मी तुम्हाला म्हटलं ना, जे मधमाशांचे संशोधक, पालक आणि शेतकऱ्यांसाठीचे प्रशिक्षक आहेत.
खरं म्हणाल तर पर्यावरण, त्याच्या संदर्भातली धोरणं यांना देशाच्या सीमा बंदिस्त करूच शकत नाहीत. तसंच मधमाशा आणि त्यांचा प्रचंड काम सर्व जगभरात पर्यावरणासाठी पूरक आहे. मधमाशा पाळल्या तर शेतातलं धान्य, फळं, बिया यांचं उत्पादन प्रचंड वाढतं. कारण फुलांवर उडताना त्यांच्या पायांनी मधमाशा परागकण सगळीकडे पसरवत जातात. त्या खातात काय, तर फक्त फुलांमधला पुष्परस, नेक्टर, आणि त्याच्यापासूनच त्या मध तयार करून साठवून ठेवतात स्वतःच्या पोळ्यांमध्ये. माणूस त्याचा स्वतःसाठी वापर करायला लागला. आपण सगळं काही शिकून घेऊ शकतो आणि मधमाशांना त्रास न देता, न मारता मध स्वतःसाठी वापरू पण शकतो. मधमाशांच्या चांगल्यासाठी आणि पर्यावरण बिघडवू न देता मधुमक्षिका पालन आपण करू शकतो. त्याबद्दलच्या गोष्टी ऐकायला आपण या आजोबांना कधीतरी ऑनलाईन बोलवूया. आता कोविड संपत येईल. लशी घेऊन आपण प्रतिकारशक्ती निर्माण करतोय, समाजामध्ये प्रतिकारशक्ती वाढत जाईल आणि आपण आता लवकरच पुन्हा एकदा निर्मळ वातावरणात, निर्मळ मनाने आपल्या नवीन मराठी आपल्या झेप या अंकामध्ये शाळेत वर्षभरात झालेल्या ऑनलाईन ऑफलाईन कार्यक्रमांचा लेख आणि फोटोंच्या स्वरूपातील आढावा पाहायला मिळणार आहे. तुम्ही ज्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतलात त्याचा निकाल, टिलीमिली कार्यक्रमासंबंधीचा अनुभव, याबरोबरच शाळेचा संक्षिप्त इतिहासही वाचायला मिळणार आहे. मुलांनो, आपल्या डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या अनेक शाळा, बालक मंदिरे, महाविद्यालये आहेत. यावर्षी संस्थेने त्या सर्वांच्या स्थापनेपासून आजमितीपर्यंतच्या इतिहासाचे संकलन करायचे ठरवले. या इतिहास संकलन उपक्रमाचे प्रमुख प्रबंधक आहेत माननीय श्री आनंद भिडे सर आणि माननीय सौ सविता केळकर मॅडम. त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या शाळेचा 123 वर्षांचा इतिहास संकलित करण्याचे काम सर्व शिक्षक करत आहेत. हा संकलित इतिहास संक्षिप्त रूपात या अंकात तुम्हाला वाचायला मिळणार आहे. तो वाचताना, त्याचे फोटो पाहताना तुम्हाला नक्कीच आनंद होईल. माननीय सविता केळकर यांनी सुद्धा तुमच्यासाठी एक व्हिडिओ पाठवला आहे, तो आपण पाहूया. 5 जूनला झेप या मासिकासह तुम्ही प्रकाशन करत आहात. मला अतिशय आनंद होत आहे. त्या दिवशी पर्यावरण दिन आहे आणि आपल्या शाळेत पर्यावरणपूरक खूप उपक्रम तुम्ही करता. तसेच मुलांना सुसंस्कारित कसं करता येईल यासाठी खूप खूप कष्ट घेता. आपल्याला पालक शिक्षक संघाचा कायमच पाठिंबा असतो. तसेच आपले विद्यार्थी हे सर्व गुण संपन्न कसे होतील याचा तुम्ही सगळे शिक्षकेतर प्रयत्न करत असता. आपल्या मागे प्राची साठे मॅडम, राजश्री ठकार मॅडम, आनंद काटीकर सर, प्रसन्न देशपांडे सर हे सगळे शाला समितीचे सदस्य आहेतच. तसेच आपले अध्यक्ष कुंटे सर, उपाध्यक्ष आठवले सर आणि आपले कार्यवाह धनंजय कुलकर्णी सर हेही आपल्या मागे आहेत. आणि त्यामुळे वाघबाई, तुम्ही आणि तुमचे सगळे सहकारी अतिशय उत्तम कामगिरी करत आहात. विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम घडवत आहात. असेच उत्तरोत्तर कार्य तुमच्या हाती होऊ दे ही शुभेच्छा. धन्यवाद. चला तर मग मोबाईलमध्ये PDF स्वरूपात आलेला झेपचा अंक वाचायला सुरुवात करूया.